नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे पापडी. यापासून तुम्ही पापडी चाट वगैरे बनवू शकता. तर सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये मैदा घेऊया. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये थोडा ओवा टाकून घ्या. थोडंसं हातावर मॅश करून घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर येईल. आता हे गरम केलेलं तूप आहे, तुम्ही डालडा पण टाकू शकता. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया. ज्या पिठाची आहे ती मालिश चांगल्या प्रकारे करा. आता थोडंसं ऑइल टाकून व्यवस्थित अजून एकदा मळून घेऊया आपण. व आता 5 ते 10 मिनिटासाठी आपण एका कपड्यावर खाली झाकून ठेवून देऊया. आता आपल्या पिठाला 5 ते 10 मिनिटं झालेले आहे. तर आपण आता त्याचे पेढे बनवून घेऊया. छोट्या छोट्या साईजमध्ये पाहू शकता तुम्ही आपण कसं बनवत आहोत. अशा प्रकारे थोडंसं हाताला ऑइल लावून घ्या, जेणेकरून ते चिपकणार नाहीत हाताला. असे छोटे छोटे पेढे बनवून घ्या. थोडंसं ऑइल टाकून एका बाउलमध्ये घेऊन टाका. ऑइल टाकल्यामुळे ते एकूण एकाला चिपकणार नाहीत. आता आपण छोटे छोटे लाटून घेऊया गोल साईजमध्ये. अशा पद्धतीने लाटून एकावर एक ठेवून घ्या. आपण एका ह्याच्यावर 10 ते 12 पुरी ठेवली होती. आता ती आपण एकत्र करून लाटून घेऊया मोठ्या साईजमध्ये. पातळ लाटून घ्या अशा पद्धतीने. तुमच्याकडे एखादा छोट्या साईजचा ग्लास किंवा वाटी असेल तर ह्याला अशा पद्धतीने आपण शेप देऊया. तुम्ही पाहू शकता. जास्त मोठा पण साईज नका करू. आपली ही पापडी रेडी झालेली आहे. आता लाटून झालेली आहे. अशा पद्धतीने आपण सगळे पापडी बनवून घेऊया. आता आपण एका कढईमध्ये ऑइल ठेवलेलं आहे व गॅसची फ्लेम एकदम स्लो आहे. त्यामध्ये तुम्ही ही जी लाटलेली पुरी आहे पापडी ती टाकून घ्या. अशा पद्धतीने सर्व पापडी टाकून घ्या.
पाहू शकता कसं ब्राऊन कलर आलेला आहे आता आपल्या पापडीला, अशा पद्धतीने. आता ही आपली पापडी तळून रेडी झालेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. पाहू शकता किती क्रिस्पी झालेली आहे. चला आता आपण एका प्लेटमध्ये टाकून घेऊया. पहा आपली पापडी आता रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि घरी नक्की ट्राय करा. थँक्यू.